पायदळ लोकांची एवढी मोठी गर्दी, ते पण पायी चालले आणि ते कुठे चालले तुम्हाला व्लॉग मध्ये सांगतो. व्लॉग पूर्ण पहा. आजच्या व्लॉगची सुरुवात होऊन राहिली ही गाडी चालवण्यापासून. आज जायचं आहे मला माझ्या मावशीच्या गावले. इथं कशाला जायचं आहे तुम्हाला व्लॉग मध्ये सांगतो. व्लॉग पूर्ण पहा आणि लाईक शेअर करत जा. सकाळी उठल्याबरोबर तयारी केली आणि सामान घेऊन निघतो माझ्या मावशीच्या गावले. पहिले तर पोहोचतो चिमुरामध्ये. बड्याच चिमुरात पोहोचल्याबरोबर गाडीला पेट्रोल टाकून देतो 350 रुपयाचा आणि निघतो तिथून सरळ मावशी गावकडे जायचं. चिमुराच्या बाहेर निघत असावं तर लोखंडी पुलाजवळ गेल्यावर असा खतरनाक रस्ता होता की पाहूनच माझे डोळे थरारले होते, कारण की गाडी चालवायची तर इच्छाच होत नव्हती. गड्ड्यामध्ये रोड होतं का रोड मध्ये गड्डे होते हे समजत नव्हतं, कारण की एवढाले गड्डे होते आणि त्याच्यात पाणी बी साचून होतात. काहीच समजत नव्हतं का किती खोल गड्डा आहे. तर थोडीशी ऑफ रोडिंग करून निघलो रोडला, म्हणजे लागला चांगला रोड. आणि मला तर जायचं आहे नंदुरीला, जे चिमूर पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पोहोचतो खडसंगी पर्यंत. खडसंगीच्या बाहेर निघल्याबरोबर अजून तसाच रस्ता खतरनाक ऑफ रोडिंग करत करत मग मी पोहोचतो नंदुरी. नंदुरीतून पोहोचल्याबरोबर पोहोचतो मावशीच्या गावले. जशी गावात एंट्री मारली तसेच लोक पायदळ जाताना दिसले. तर मी म्हणलं अरे बापरे काय का गर्दी आहे म्हणलं, कारण की ही गर्दी होती विठू माऊलीच्या दर्शनात जाण्यासाठी. कारण की माझ्या मावशीच्या गावले आहे एक देवस्थान. जे लोक पंढरपूरला नाही गेलेत आणि इथं गावच्या जवळपास आहेत तर ते लोक इथं दर्शनाला येतात. पहिल्याच मला घरी पोहोचल्या एक वारी मिळाली, जिथं मस्तपैकी भजन आणि त्यांची वारी काढून येत होते. त्यांनी घरी पोहोचल्याबरोबर पटणे शर्ट बदलवून घेतो आणि निघतो सामान घेऊन मावशीकडे जायसाठी, म्हणजे मंदिराकडे. मी पण चाललोय ह्या आपाजीच्या माग, कारण की बुजुर्ग माणसाच्या माग जावं लागते कधी पण. कारण की जे जुनी पिढी आहे ते दर्शनासाठी मंदिरात देवस्थानावर जातात आणि नवीन पिढी जी आहे म्हणजे जी आताची पिढी आहे ते कुठं फिरायला जातात. हे आपल्यामध्ये बहुत अंतर आहे की ज्याच्या मनाला भावते तोच जाऊ शकते. मंदिराकडे पोहोचल्याबरोबर पहिले तर लाईनीत लागतो आणि पहिले विठू माऊलीचे दर्शन घेतो, कारण की आपण ज्या कामाला आलो कडी आषाढी निमित्त आपण आलो तो पायाला गेला म्हणजे दर्शन करायला. तर दर्शन झाल्याबरोबर मी बनवला एक या गावाचा म्हणजे या मंदिराचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ. तर बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.